न दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता ऊर्जा जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिला बघायला इथे मात्र अजूनही तो थांबलेला आहे आणि म्हणूनच ती त्याला सांगत असते की तुम्हाला काय झालं आहे, तुम्ही ना गेलात ना तरीही चालेल, तुम्ही इथे का थांबला आहात असंही ती त्याला विचारते. त्यावर तू अजूनही पोचली नाही आहेस ना, म्हणूनच थांबलो आहे, जा तू आतमध्ये, मी बघतोय तुझी वाट, कारण आहे ना इथे तुला काही होऊ शकतं, हे गुंड वगैरे कुठेही पोचलेले असतात ना, म्हणून म्हटलं. असं बोलून ना तो तिला सावरत असतो. पण त्यावेळेला ती त्याला म्हणत असते की इथे चाईत आल्यावर ना बिलकुलही टेन्शन नसतं, कोणी माझ्या केसाला सुद्धा धक्का लावणार नाही, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता ती ह्या सगळ्या गोष्टी बोलते ऊर्जाला तो म्हणत असतो की आता तू ह्यांची केस घेतली आहेस ना, मग ते काही कधीही तुला करू शकतात, त्यामुळे जरा काळजी वाटली. कसे ती गुंड जे आहेत ते पोचलेले आहेत, ते काही करू शकतात ना, म्हणून तुला म्हटलं. तर आता शौर्य ऊर्जाला बोलत असतो. त्यावर ऊर्जा त्याच्याकडे पाहू लागते आणि त्याला म्हणते की तू प्रेमात वगैरे पडला आहेस का. त्यावर तो आता ऊर्जाकडे पाहतच राहतो. त्याची आता ऊर्जावर ना नजरच काही हटत नसते. तर दुसरीकडे मात्र आता ऊर्जा जी आहे ती मात्र आता चकित पडलेली असते, कारण या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या भयंकर असतात. पण त्यामुळे आता खूप मोठा धक्काच ना इकडे असणाऱ्या या याला बसलेला असतो, कारण तू प्रेमात पडलाय का हे डायरेक्ट तिने विचारलेलं असतं. दुसरीकडे शिर्के हे जे आहे ते आधीच खूप त्रासात असतात, कारण विक्रांतची केस जी आहे ती खूप जास्त वाढत चाललेली आहे हे त्यांना कळतं आणि विक्रांत काही इतक्यात तरी या सगळ्यातून सुटत नसतो, याही गोष्टी आता कळलेल्या असतात. परंतु विक्रांतची आई आता विक्रांतची काळजी वाटत असते आणि म्हणूनच ती आता बोलायला आलेली असते. पण शिर्के मात्र तिला सुनावतात आणि हे सगळं तुमच्याच लाडामुळे चुकीमुळे झालं आहे असं म्हणतात. त्यावर अर्पिता बाबांना समजावत म्हणत असते की यात आईची काय चूक बाबा, नाही नाही, ह्या सगळ्यात जर चूक झाली असेल ना तर ती आपल्या लाडाची झाली आहे, आपणच त्याला डोक्यावर घेतलंय आणि म्हटलं होतं की तू या घरचा वारिसदार आहेस आणि हे सगळं काही आता पुढे कसं हँडल करायचं आहे ना ते काहीच कळत नाही आहे. आपण आधी त्याला डोक्यावर बसवलं आणि आपल्याला आता तो नाचवतोय, की भयानक कामं त्यांनी करून ठेवली आहेत ना की ती शब्दातही सांगता येणार नाहीत, काय गरज होती हे सगळं त्याला करायची, असंही आता म्हटलं जातं. पण मी जेव्हा असा होतो तेव्हा मीही काही कारनामे कमी केली नाही आहेत, पण इतकं भयंकर इतकं तर नाही हा, कारण हे सगळ्या गोष्टी आपल्याला जमत नाही. मी इथपर्यंत पोचलोय ना ते स्वतःच्या बळावर, किती लोकांनी मला नावं ठेवली, रस्त्यावर मी उतरलो तरीसुद्धा मला लोक नावं ठेवत होते, पण तरीही मी ह्या सगळ्या गोष्टी सहन केल्या. का केल्या? या सगळ्यासाठी ना हे दिवस दिसायला. मला ना त्या पोराची काही पडलेली नाही आहे, मला जर पडलेली असेल ना तर ती फक्त आणि फक्त तुझी, मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही असं देखील शिर्के म्हणतात. कारण अर्पिताचं लग्न जे आहे ते त्यांना वाटत असतं की शौर्यसोबत व्हावं आणि तिलाही शौर्यावर प्रेम चढलेलं असतं, म्हणून ते आपल्या मुलीच्या प्रेमाचा विचार करत असतात, त्यांना या विक्रांतबद्दल काहीच वाटत नसतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ऊर्जाने जेव्हा विचारलेलं असतं की तू प्रेमात वगैरे पडलाय का, त्यावर तो तिच्याकडे पाहत राहतो. मात्र आता ही प्रेम ही जी व्याख्या असते ना ती आपल्यासारख्या लोकांना परवडायची नसते. काय आहे ना की प्रेम जे आहे ना ते एक वेगळंच असतं आणि ते प्रेम जे आहे ना ते जर करायला गेलो ना तर ते आपल्याने काही जमणार नाही, म्हणजेच ते प्रेम जे आहे ते श्रीमंतांचे चोचले आहेत, आपल्याला या सगळ्या गोष्टी जमणार नाही. तुला माहिती का, या केसच्या नादात ना मी बाकीकडे लक्षच नाही दिले, घरचा किराणा 3 महिन्याचे पैसे भरायचे, त्यासोबत लाईट बिल भरायचं आहे महिन्याभराचं, बघ घालायला चप्पलही नाही आहे, मी फाटकी चप्पल घालून चालत आहे, हे सुद्धा आता ती दाखवू लागते. आणि जेव्हा हे सगळं काही जेव्हा इथे असणारा शौर्य बघतो ना तेव्हा त्यालाही धक्का बसतो, कारण त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टी बघतो आणि तेव्हा ना तो अजूनच ती ऊर्जाच्या प्रेमात पडत जातो. आणि त्यानंतर आता ऊर्जा त्याला म्हणते की बघ इथे मी तुझ्याशी बोलतच बसली, चल उशीर होतोय, चल निघते मी. आणि असं बोलून ना आता मात्र ती तिकडनं जायला निघते. तरीसुद्धा ऊर्जा पूर्ण जात नाही आहे तोपर्यंत तिकडनं शौर्य काही निघून जात नाही. शौर्य हा तिथेच थांबलेला असतो. तर आता ऊर्जाकडे तो एकटक बघत असतो आणि तो म्हणत असतो की या मुलीने ना खरंच मला वेड लावले, म्हणजे या मुलीने जे काही केलं आहे ना ते भयंकरच आहे. आणि असं बोलूनच तो आता बघून हसू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता तो ऊर्जाला जाताना पाहत असतो, तर ऊर्जा त्याला
लांबूनच ओरडून म्हणत असते की अरे मी चालली घरी, जा तूही घरी जा, नको थांबूस, असं ती ओरडून ओरडून त्याला बोलत असते. त्यावर तोही म्हणतो अगं किती तो आवाज. त्यावर आता आमच्या चाईत ना एवढ्याच लाऊडली बोलल्यानंतर ऐकायला जातं म्हणून मी म्हटलं. मग आता तो तिच्याकडे पाहत राहतो आणि ती तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे मात्र त्याला खूप जास्त हसू येत असतं, कारण त्याला ना एकदम असं भारीच वाटत असतं. कुठेतरी एकदा असं वाटतं की मनामध्ये अशा गुदगुदल्या होत आहेत. दुसरीकडे आता पाहायला मिळतं हर्षवर्धनने आता भजनला कॉल केलेला असतो आणि भजनला तो म्हणत असतो की काय काय चाललंय काय तुझं, तू कोणत्याही कामाकडे नीट लक्ष देत नाही आहेस का रे, अरे असं कसं चालेल रे, मी नसताना बारकाईने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं एवढंही तुला कळत नाही का, अरे मी नव्हतो म्हणून काय या सगळ्या केसमध्ये दुर्लक्ष केलेस का तू, तुला मी म्हटलं होतं बाकी सगळा गोंधळ सोड, पण ह्या विक्रांतच्या केसकडे जास्त लक्ष दिला पाहिजे होतास तू, पोलीस स्टेशनला जाऊन बसला पाहिजे होतास, पण माझ्या परीने प्रयत्न केले साहेब पण नाही होते, असं देखील आता म्हटलं जातं. मग त्याच वेळेला आता मी ही दिल्लीची केस आहे ना दुसऱ्याकडे देतोय आणि मी लवकरच येतोय पुन्हा, तू तोपर्यंत एक काम करायचं, माझी फ्लाईट आहे, मी लगेचच पोचतोय, तोपर्यंत तू पोलीस स्टेशनला जाऊन बसायचं, तिथून हालायचं नाही, जो हुडपुट्ट आहे ना तो जरा जास्तच करतोय, त्याला बघतो माझ्या परीनं मी, असं देखील आता हर्षवर्धन हा भजनला सांगू लागतो. आणि भजनला काही इन्स्ट्रक्शन देतो तर भजनही हो हो असं म्हणतो आणि म्हणतो की नाही साहेब मी थांबतो तिथे, या तुम्ही, आणि असं बोलून ना आता भजन आपल्या कामाला लागतो. आता भजनला खूप मोठी जबाबदारी दिलेली असते आणि त्याला सांगितलेलं असतं की तुला आता हे पार पाडावंच लागणार आहे. आणि मग काय भजन आता कामाला लागतो, कारण त्या गोष्टी ना त्याला आता करायच्याच असतात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे काकू ज्या आहेत त्या घरात आलेल्या असतात आणि त्यांनी खरं तर ना काळ्या वाटाण्याची उसळ केलेली असते आणि तीच द्यायला त्या आलेल्या असतात. पण जेव्हा त्या घरामध्ये ती उसळ द्यायला येतात ना तेव्हा बघतात तर काय, तिथे मात्र आता पद्मा असते. पद्माला बघून त्या म्हणतात की ही काय, ही कोण ग बाय, मग आता तुझं नाव काय, असे सगळे प्रश्न विचारले जातात. ऊर्जा तिला खाणाखुणा करून सांगत असते की नाव बिलकुलही सांगू नको, पण ही पद्मा साधी भोई, पद्मा असं नाव सांगून टाकते. आणि त्याच आता दैवी काकू ज्या आहेत ना त्या म्हणतात की ही वै ती पद्मा, अरे त्या दिवशी काही ते मॅटर झाला होता तेव्हा त्या मुलीचं तोंड दिसलं नव्हतं, पण आता हिचं तोंड दिसलं, ही आहे का ती मुलगी, तो व्हिडिओ पाहिला होता, आजूबाजूचे गुंड दिसत होते पण ती मुलगी कोण होती ना हे दिसत नव्हती, पण आता ही मुलगी दिसली, ही आहे का, असं देखील आता म्हटलं जातं. पण त्यावेळेला ना आता ऊर्जाला हा विषय बदली करायचा असतो, कारण पद्मा इथे आहे हे कोणालाही कळायला नको हेच तिला वाटत असतं. पण आता ह्या काकूला कळल्यामुळे खूप मोठा गोंधळ उडालेला असतो. त्याच वेळेला आता ती आईला लगेच पद्माला आतमध्ये घेऊन जायला सांगते आणि जी काही कामं आहेत ती आवरून घ्या असं म्हणते. दैवी काकू आता तिच्याशी गप्पा मारतच बसलेल्या असतात आणि त्याच वेळेला आता दैवी काकू ज्या आहेत ना त्यांना मात्र उल्लू बनवून लगेच आतमध्ये पूर्वा जी आहे ती पद्माला घेऊन जाते आणि तेवढ्यातच इकडे आता दैविक काकूंना ऊर्जा हँडल करत असते. इकडे आता हुडबुट्टे साहेब जे आहे ते पुढचं प्लॅनिंग करत असतात, कारण त्यांना माहिती आहे की हर्षवर्धनची पुढची चाल काय असणार आहे आणि त्यामुळेच बरोबर ते त्या पद्धतीनेच वर्क करत असतात, कारण आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच केस हँडल केलेल्या असतात आणि त्यांना या सगळ्याची सवय असते आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी सोप्या जात असतात. तेवढ्यातच हर्षवर्धनचा कॉल आलेला असतो आणि आधी हवालदाराने कॉल रिसीव्ह केलेला असतो, पण लगेचच ना तो कॉल आता हुडबुट्टे घेतात आणि त्यानंतर आता हुडबुट्टे फक्त ऐकायचं काम करतात. आणि त्याच वेळेला हर्षवर्धन हुडबुट्टेंना आता चांगलीच मुद्दामून तंबी देत असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जे काही करताय ते मला कळत नाही आहे, पण बऱ्याच गोष्टी मला कळतात, त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की तुम्हाला जे काही करता येईल ते करायला मी संधी देत आहे, पण आता मी लवकरच पोचत आहे, मग बघा कशी वाट लावतो ते. आता कोर्टात आता काही तुम्ही बोलणार नाही पण उद्या बघा कोर्टात कसे तुमचे तोंडाचे वाफाडे निघतील ते, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा हे सगळं बोलल्यानंतर हर्षवर्धन फोन ठेवतो, पण आता मात्र इथे हुडबुट्टे म्हणत असतात की उद्या खरी मजा येणार आहे. कोर्टामध्ये जेव्हा हा खेळ रंगेल ना तेव्हा या खेळामध्ये विजयी तर मीच असणार आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि त्यामुळेच ना आता इन्स्पेक्टरला सुद्धा पूर्ण खात्री असते की ही केस हर्षवर्धन हरणार आहे आणि त्यामुळेच ना ते सुद्धा खूप जास्त खुश असतात. दुसरीकडे दैवी काकू ज्या आहेत ना त्या मात्र आता तिथेच थांबलेल्या असतात. तर ऊर्जा म्हणत असते की तुम्ही
तुम्ही काय आता त्या पद्माचं लग्नच लावणार आहात का? काय चाललं आहे काय हो तुमचं काकू? मग आता ती म्हणत असते की नाही अगं ती मुलगी नवीन दिसली ना, म्हणून जरा बोलत होते तिच्याशी, बघत होते कशी आहे ती मुलगी, ते जरा विचारपूस केली तिची, त्यात माझं काही चुकलं का? अच्छा तिच्यासाठी मुलगा बघायचा आहे का? मी बघते हा तिच्यासाठी मुलगा, असं देखील आता म्हटलं जातं आणि ती आता तिथून विषय मारून न्यायचा प्रयत्न करत असते. आता दैवी काकूही म्हणतात की तू म्हणतेस ना, म्हणून मग मी तिच्यासाठी बघते एखादं चांगलं स्थळ. आणि त्यानंतर आता त्या निघून जातात. तर ऊर्जा लगेच दार लावून घेते. ऊर्जाने दार लावून घेतल्यानंतर आता पद्मा बाहेर आलेली असते. पद्माला आता काय करू आणि काय नको ना असं झालेलं असतं. आणि त्याच वेळेला ना आता पद्माला सावरायला तिकडे ऊर्जा असते. ऊर्जा म्हणत असते की आता आपण एका प्रॉब्लेममध्ये अडकलो आहोत. कोणत्या? पूर्वा विचारते. त्यावर आपल्याला इतके दिवस माहिती होतं की जे काही प्रकरण घडलं आहे त्यामध्ये खरं तर ही आपली पद्मा आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. आणि आता हिचं नाव पद्मा आहे आणि ती आपल्या इथेच राहते ही गोष्ट आता दैवी काकूंना कळली आहे. आणि तुला तर माहिती आहे की दैवी काकू कशा आहेत त्या, एक गोष्ट चारही बाजूनी पसरवणाऱ्या. मग आता काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासाठी असतो. तर दुसरीकडे मात्र आता पद्माचा मोबाईल जो आहे तो घेतला जातो. पद्माच्या मोबाईलची आता इन्क्वायरी केली जाते. म्हणजेच पद्माचा मोबाईल जरा मला ओपन करून द्या असं देखील आता आजी बोलतात. पण आजीने असं म्हटल्यानंतर पद्माच्या मोबाईलला एक पासवर्ड असतो आणि तो पासवर्डसुद्धा कोणाला माहीत नसतो. तर आता पद्माच्या मोबाईलचा पासवर्ड विजया तुला माहिती आहे का असं आजी विचारतात. तर आता कोणाचा पर्सनल पासवर्ड मला कसा माहिती असेल आई, तुम्ही असं काय म्हणताय असं देखील आता म्हटलं जातं. इकडे आता ऊर्जा जी आहे ती पद्माला म्हणत असते की तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मोबाईलवर ना लास्ट मेसेज तू मलाच केला होता आणि तुझा मोबाईल तिथेच आहे. आणि त्या मोबाईलवर ना तू मला सांगितलं होतंस की ते हर्षवर्धन जहागीरदार जे आहे ते दिल्लीला जाणार आहेत. मग तुझा मोबाईल तर तिकडे आहे आणि जर त्यांनी तुझा मोबाईल पाहिला तर त्या लोकांना समजेलच नाही ह्या सगळ्या गोष्टी, असंही आता ती म्हणू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ऊर्जा बोलत असते तेव्हा पद्मा तिला सांगत असते की नाही, माझा मोबाईल नाही बघू शकत ते, कारण माझ्या मोबाईलला पासवर्ड आहे असं देखील आता ती म्हणते. पासवर्ड असला तरीही टेन्शन आहेच की, जर एखाद्या दुकानावर गेले ना तर आजकाल पासवर्ड ना 10 मिनिटात काढून मिळतो. मग जर त्यांनी पाहिलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आता इथे विजया पद्माचा मोबाईल आजीकडनं मागत असते. पण आता विजयाला ती मोबाईल देत नसते आणि ती म्हणत असते की जर हर्षवर्धनला फोन हवा असेल ना तर त्याला माझ्याकडे यायला सांग, त्याने पद्माचा मोबाईलही काढून घेतला आहे, याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ती गडबड मी शोधून काढणारच असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र आता टेन्शनमध्ये इकडे विजया असते. विजया टेन्शनमध्ये असतानाच ती आता विचार करत असते की मोबाईल तर आईने काढून घेतलाय, पण ह्यांना आल्यानंतर काय उत्तरं देऊ, नेमकं काय झालं होतं तेव्हा, पद्मा किती दिवस गायब होती. तर आता प्रभाकरला सांगू लागतात की खरं तर ना ती गेली होती आणि ती आता कडे पुरणपोळी द्यायला गेली होती, तेव्हापासून ती आलीच नव्हती आणि ती आज येऊन टपकली होती ही गोष्टसुद्धा आता प्रभाकरला कळलेली असते. मग आता प्रभाकर त्या व्ह्यूने विचार करत असतो. म्हणजेच ना आता कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे शिर्केंकडे ती गेली आणि त्यानंतर ती बरेच दिवस नव्हती आणि त्यानंतर आज आली आणि दादाने तिचा मोबाईल काढून घेतला, तिला घरातून बाहेर पडू नको असंही सांगितलं. याचाच अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे हे मात्र आता प्रभाकरने बरोबर हेरलेलं असतं. त्यामुळे आता प्रभाकर त्या दृष्टीनेच विचार करू लागतो. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी अशा घडत असतात ना की त्यामध्ये आता काही पर्यायच नसतो. पण इकडे दिव्या या संधीचं सोनं करून घेत असते. दिव्या आता सगळ्यांच्याच गुडबुक्समध्ये येते, खास करून आता या आजीच्या सुद्धा. आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त हॅप्पी असते. परंतु आता घरातून अचानक पद्मा गायब झालेली आहे. पण आता जेव्हा हे येतील तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायची या द्विधा मनस्थितीत विजया अडकलेली असते. आणि त्याच वेळेला आजीने जी कारणं सांगितली आहेत तीच कारणं आपण सांगायची, दुसरं काहीच नाही असं देखील दिव्या सांगते. पण आता विजयासाठी हर्षवर्धन हे मोठं संकटच असतं, कारण त्याच्यावर जबाबदारी दिलेली होती आणि ती जबाबदारी ती पार पाडू शकली नाही आहे. म्हणजेच ना अचानकपणे ती तिकडनं
गायब झाली याचा अर्थ आता ते माझ्यावरच त्याचे आरोप करणार. पण हे सगळं कसं हँडल करू मी, माझंही मला कळत नाही आहे असा विचार ना आता ती करत असते. तेवढ्यातच घरी शौर्य आलेला असतो आणि शौर्य आल्यानंतर अरे पद्मा सापडली का असं विचारलं जातं. कारण शौर्यसोबत ती हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि म्हणजेच तिने चक्कर यायचं सुद्धा नाटक केलं होतं आणि तिकडनं ती सुद्धा पळून गेली. मग आता पद्मा सापडली की नाही हे आता शौर्यला विचारल्यानंतर शौर्य शांतच असतो, कारण शौर्यने स्वतःहून तिला मदत केलेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हर्षवर्धन घरी येतो आणि हर्षवर्धन घरी आल्यानंतर मात्र कांगावा करायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की कुठे आहे पद्मा, मला सांगा. पण आता पद्मा घरात नसते, पद्मा ऊर्जाच्या घरी असते. आता उद्या केस असते, त्यामुळे आता ऊर्जा ही पद्माला आपल्याच घरी ठेवून घेते आणि उद्यासाठी आपल्याला काही झालं तरी लढायचं आहे, हार मानायची नाही आहे असं तर आता फिक्स असतं. आणि दुसरीकडे मात्र पद्माला तुम्ही बाहेर कसं पडू दिलं. एक जण सांगते की तिला चक्कर आली होती म्हणून ती गेली होती, एक जण सांगतोय की तुम्ही तिला कामासाठी बाहेर पाठवलं होतं. नक्की काय गडबड आहे मला सांगा, की तुम्हीच कोणीतरी तिला बाहेर पडण्यासाठी मदत केली आहे असं देखील हर्षवर्धन रागारागात बोलत असतो आणि सगळा राग तो विजयावर आणि शौर्यवर काढत असतो. त्यामुळेच आता भयंकर असं टेन्शन आलेलं असतं शौर्यला. शौर्य टेन्शनमध्ये येतो आणि शौर्य काहीच बोलत नाही. परंतु आता या केसमध्ये नक्की ऊर्जा बाजी मांडणार की हर्षवर्धन हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.